नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्ही जे प्रश्न विचारलेत आणि जो भरभरून प्रतिसाद येत आहेत आणि इतके लोक मला क्वेश्चन विचारत आहेत DM मध्ये, इकडे आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये, तर मी सर्व प्रश्नांची दखल घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि खूप इंटरेस्टिंग वाटत आहे मला आणि खूप असं वाटतं की मी बघू जितकं जमेल तितक्या प्रमाणामध्ये ते पॉडकास्ट, ते प्रश्न उत्तरं एंटरटेनिंग आणि मजेशीर करण्याचा प्रयत्न करेन. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आय एम व्हेरी मच एक्सायटेड, कारण का काहीतरी वेगळं आपण ह्या संडेला करणार आहोत. आणि आज पण दुपारी मी एक कम्युनिटी टाकली होती, कारण मला सुचतच नव्हतं की कोणावर, कारण काय बोंबलीचं पण खूप पायलअप झालेलं आहे बऱ्यापैकी कंटेंट. आणि बचनाचं काही गोष्टी ज्या मला ॲड्रेस करणं खूप जरुरी वाटतं. त्यातली एक गोष्ट होती ती मला थोडी नाही म्हणजे खूप खटकली होती आणि मला थोडंसं असं वाटत होतं की ॲड्रेस करावी आजच्या आज. बट ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आज काही हरकत नाही वरतीच आपण आज पॉडकास्ट बनवूया, कारण का 67% वोटिंग तिच्यासाठी आलं होतं. तर तिचं आज आपण पॉडकास्ट घेऊया. आणि उद्या मी विचार करते आहे की वीकेंडचा धमाका, काहीतरी ट्विस्ट करूया, काहीतरी वेगळं करूया. असं उद्या तुम्हाला एक सरप्राईज असणार आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. आज काय झमुरा करतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. अदरवाईज तुम्हाला उद्या सरप्राईजचा प्लॅन आहे. सो नेव्हरदलेस, चला मग जास्त वेळ न दवडता आपण आता आपल्या आजच्या पॉडकास्टला सुरू करूया, जे आहे वन अँड ओनली वांगोवर. वांगो द वांगाडी, वांगो वांगो एंजामी, एन्जॉय एंजामी, वांगो वांगो एंजामी, कुकू 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 कुकू. अगं वांगाडे, ते काय तू आम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करते की स्वतः किती डंब आहेस ते प्रूव्ह करते परत. काय तर म्हणे ऑलरेडी मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवला आहे ऑलरेडी, बरं का, ऑलरेडी. आणि काय ती स्माईल, स्वतः हसते का ग माकडे. कशी असतात ना मंडळी लोक, म्हणजे स्वतःचीच टेर उडवतात, त्यांना कळतच नाही आपण स्वतःचीच खिल्ली उडवून घेतोय. म्हणजे तू एक्सेप्ट केलंस ना ग ठोंबे की तुला ऑलरेडी बोलता येत नाही, ऑलरेडी बोलते, ऑलरेडी. परत ते एक दिवस ते सुद्धा इतकं म्हणजे एफर्ट घेऊन अगदी म्हणजे ते एक एक शब्द असा सुट्टा प्रोनाऊन्स करून ती बोलली ऑलरेडी. आणि नंतर कालपासनं परत तेच पहिले पाड्या 55. ऑलरेडी इथे खूप थंडी आहे, ऑलरेडी इकडे असं झालं आहे, ऑलरेडी आता बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. अगं राहू दे अशा गोष्टींचे नको तू एफर्ट घेत जाऊ आणि असं काहीतरी स्वतःला प्रूव्ह करायला जात जाऊस. ते तुझ्या ना पथ्यावर पडायच्या ऐवजी तुझ्या अगेन्स्टच जाणार आहे, समजलं का. आले मोठी ॲक्टिंग मास्टर. आणि बापरे, त्या म्हण्याच्या तर आणि ॲक्टिंगच्या तर आणि फुलचे फुल कटा 50 नाही, फुलच कट आहेत तुझे म्हण्या. काय इकडे मी बोलली ना मंडळी, हा इकडेच फिरत असतो, हाच आहे मोठा इकडे. आज म्हणजे ना लिटरली खुलासे आहेत माझ्याकडे ह्यांच्या बाबतीतले. ह्यांनी स्वतःच प्रूव्ह केलं की कसे काय शाणे, सगळीकडे ऐकत सगळं काही फिरत असतात, कॉमेंट करत फिरत असतात आणि कसे सगळे IDs वगैरे बनवतात. म्हण्या आपण कधी काय कोणाला असं मिसगाईड करतोय का, आपण कोणाला डिमोटिवेट करतोय का, आपण काय नेगेटिव्ह पसरवतोय का, आपल्या ह्याच्यातनं आपण नेगेटिव्ह पसरवतोय. कशाबद्दल बोलते तू, कशाबद्दल? ते त्या दिवशी मी ते इंडिया रिटर्नचं वाला ते बोललेलो त्याच्याबद्दल. अच्छा ते नाही, असं काहीच नाही आहे. अरे बापरे, स्टाईल तर देखा भाई का. मेरी चाल बी फ्लेक्सी, मेरी डाल बी फ्लेक्सी, मेरी स्माइल बी फ्लेक्सी, मेरी सब कुछ फ्लेक्सी है. नाही, तर असं काहीच असं नाही आहे. बघा, तुम्हाला जर अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर तुम्ही नक्कीच इथे आलं पाहिजे. आम्हाला जर असं असतं तर आम्ही इथे राहिलोच नसतो ना.
म्हणजे ज्या अर्थी आम्ही इथे राहतोय म्हणजे तर ह्याच्यामध्ये तर काही प्रश्नच येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय केलं पाहिजे. जर तुमच्या इथे काही प्रॉब्लेम नसेल, तुमच्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. असं काहीच नव्हतं. मी काही असं म्हणजे जे काही होतं ते मी सांगितलं. आणि अजून आपण व्हिडिओ करणारच आहोत. पण तसं काय आहे की असे व्हिडिओ करायचे म्हणजे ना थोडा होमवर्क लागतो. तो होमवर्क आपल्याला करून मग बोललं पाहिजे ना. तर आता थोडे दिवस जाऊ दे, थोडा मी रिसर्च करतो, थोडा होमवर्क करतो, मग आपण करूया. हो का? अच्छा, आता होमवर्क करायचं आत्ता सुचलं तुला? म्हण्या त्या दिवशी काही कामधंदे नव्हते तर हिच्या नादाला लागून बसला तिकडे पकवायला लोकांना. आणि पहिलाच व्हिडिओ का परत जाताय असा धादांत, म्हणजे ज्या व्हिडिओचं टायटलच निगेटिव्ह आहे त्या व्हिडिओला तू म्हणतो की मी नेगेटिव्ह व्हिडिओ केलाच नाही. आणि माझं असं काहीच म्हणणं नव्हतं. आणि लोकांना मी काय डिमोटिवेट नाही करत आहे, डिस्करेज नाही करत आहे, माझा असा काहीच हेतू नाही आहे. हे सगळे ना एक एक शब्दांनी शब्द ना माझ्या पॉडकास्ट ऐकून गेल्याचे परिणाम आहेत, समजलं ना. एक एक शब्द माझा चोरलेला आहे, चोरटा भुरटा भामटा कुठचा. आणि तू पण हे कबूल केलंस की त्या दिवशी असाच बसला होतास काही अभ्यास न करता, कारण तुझ्या त्या ठगलाईफ बायकोकडे काही कामधंदे नव्हते, तिच्याकडे काही कंटेंट नव्हतं. पण मग व्हिडिओ जायला पाहिजे म्हणून उगाचच काहीतरी घेऊन बसली आपली मन्याला. मन्या जाऊ दे, तू थोडासा इंटेलिजंट वाटतोस, नाही आहेस पण असं वाटतो, थोडासा ॲक्टिंग करतो ना, असा फ्लॅक्स मारतो ना, असा फ्लॅक्सी आहे ना तू एकदम. म्हणून मग तू असा थोडासा करतो ना, तर त्याच्यावरून लोकांना थोडे बच्चन दे इकडे बसून. पण गॉसिप गर्लसमोर काही चालत नाही. हां, समजलं ना. तुझे फ्लेक्स बिक्स आहे ना खिशात घालायचं, समजलं काय. हां, आता कसं आला लाईनवर, मी अभ्यास करून येतो आणि सगळं बघून येतो, रिसर्च करतो इथे तिथे. असाच रिसर्च करायचा, नीट बोलायचं, फुल प्रूफ ज्ञान द्यायचं, फालतूचे व्हिडिओज नाही करायचे. हां, नाही तर मी ते बसलेली आहे दांडा घेऊन देणार एक फटके. त्याचं कमी पडलं म्हणून या मॅडम आल्या आपलं ज्ञान द्यायला. त्यांना वाटलं या मनाला मी समजत होती पण ह्याचं काय यार बरोबर नाही यार, ह्याने तर अजूनच याप्पा करून ठेवला. आता मीच काहीतरी करते आणि मीच आता हँडल करते म्हणून निघाले आपल्या ट्रायपॉड वगैरे सगळं हातात घेऊन एकदम फुल एकदम शूटर. दिलो का शूटर हे मेरा स्कूटर, दिलो का शूटर आ आ, तशी बोंबली निघाली आपली शूटर बोंबली. हां, सगळ्यांना घायाळ करते. हां, वाटलं काय तुम्हाला. हां, तर ती निघाली आणि मग तिकडे जाऊन आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्शनची माहिती द्यायला लागली. अरे बाप रे भाई, तू रहन दे बहन, तू रहन दे, फालतू का मत किया कर, ऐसे अटेम्प्ट क्यों करती है तू. आणि भक्त तर बाप रे नेक्स्ट लेवलचे आहेत. इकडे पण काय भक्तांची कमी नाही. फुल इंडियाची इज्जत काढायला टपलेलेच असतात ते भक्त. यांना तर असं वाटतं की असं इंडियाची इज्जत काढल्या ना की आपल्याला कोणतरी तिकडे फ्लेक्झमबर्गची सिटिझनशिपच देणार आहे. अरे ही मोठी आणि त्या दिवशी फोटो लावून दाखवते म्हणजे मी आहे ना प्राईम मिनिस्टरबरोबर फोटो काढला ना तर एकदम म्हणजे भाग्याची गोष्ट. आणि ह्या आणि त्या आणि असं असतं आणि भारी असतं तसं असतं. मला कोणीतरी ना सांगितलं होतं, आपले बरेचसे लोक आपले सबस्क्रायबरमधले US मध्ये, त्याच्यानंतर युरोपियन काही आयलंड्स आहेत तिथे, US इथे जवळपासच्या कंट्रीमध्ये, जर्मनीमध्ये, स्वीडनमध्ये अशा ठिकाणी आपले सबस्क्रायबर्स आहेत. तर त्यापैकी एकीने मला असं DM केलं होतं आणि तिने तिच्याबरोबर झालेला किस्सा सांगितला होता की तिकडे असं काही खूप असं हे नाहीच आहे. म्हणजे सिक्युरिटी वगैरे असते थोड्याफार प्रमाणात, पण अगदी सहज वावरतात तिथले प्राईम मिनिस्टर वगैरे आणि खूप फ्रेंडली असतात आणि तुम्ही बिंदास जाऊन त्यांच्याशी बोलू शकता वगैरे. फक्त इट इज मॅटर ऑफ की तुम्हाला ते भेटले पाहिजेत किंवा म्हणजे असा काही योग आला पाहिजे की जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन त्यांना भेटू शकता वगैरे. तर काही असं इव्हेंट असेल किंवा कुठे ते दिसले की तुम्ही बिंदास जाऊन त्यांना विचारू शकता. असं आमच्या ताईंनी पण, म्हणजे ज्यांनी मला DM केलेला त्यांना पण असा योग आला होता आणि त्यांनी पण असं फोटो काढला. इनफॅक्ट त्यांना कळलंच नाही की प्राईम मिनिस्टर आहे. त्यांना 2 मिनिटासाठी वाटलं अरे या माणसाला मी कुठेतरी बघितलं आहे. आणि नंतर मग त्यांच्या नवऱ्याने त्यांना रिअलाईज करून दिलं की अरे हे तर आपले प्राईम मिनिस्टर आहेत. आपण जिथे राहतो आता त्या कंट्रीचं नाव नाही सांगत आहे मी,
पण आपण जिथे राहतो तिथले हे प्राईम मिनिस्टर आहेत. तर ती बोलली ओ ओके ओके ओके, आणि मग त्यांना ते स्ट्राईक झाला. सो इट इज क्वाईट नॉर्मल. ही तर एका इव्हेंटला गेलेली काही वर्षापूर्वी, आणि मग तिथे इव्हेंटमध्ये वगैरे असं आपल्याला असतं ना की म्हणजे तुम्ही बोलू शकता वगैरे. तर आजच माझा मुलगा पण नॉट प्राईम मिनिस्टर बट आज एक बुक लॉन्च होतं आणि त्या बुक लॉन्च निमित्त स्मृती इराणी आल्या होत्या. तर त्यांना तो आजच भेटून आला आहे आणि त्यांच्याबरोबर त्याने पण सेल्फी घेतलेला आहे. सो इट हॅपन्स. म्हणजे एवढं काही त्याच्यामध्ये असं काय भारी वाटायला आहे आणि एकदम काहीतरी, हे यांचं ना फुकटची नाटकं आहेत. ऑब्वियसली म्हणजे एक प्राऊड मुमेंट आहे आणि एक खूप छान वाटतं, नक्कीच वाटतं. बट इट इज नॉट की बाबा तुम्हालाच फक्त ते काहीतरी असं तुम्ही स्पेशल आहात म्हणून तुमच्याबरोबर त्यांनी फोटो काढला आहे, की अशातला भाग नाही आहे. तिथे जमलेल्या त्यांना कोणीही विचारलं तरी त्यांच्याबरोबर ते फोटो काढतात. सो इट इज ओके. म्हणजे एवढं काही बढवून चढवून सांगण्याची काही गरज नाही. बोंबले गबस. भक्त तर असे कॉमेंट करत होते की ताई तू भारीच आहेस ग, तायडे तू एक नंबरच आहेस, आणि तुझ्याबरोबर त्यांनी फोटो काढला. म्हणजे तुझ्याबरोबर त्यांनी फोटो काढला म्हणजे म्हणजे ही कोण आहे भाई? ही कोण आहे? कुठली मोठी विक्टोरिया आहे का की हिने अपॉर्च्युनिटी दिली त्यांना फोटो काढायची? शपथ यार, या भेटले ना एकेकाच्या ना अशी की टन 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 करून वाजवत म्युझिक बनवेन मी त्याचा. गवसा पागल कुठचे. आणि हिचे तर आहे ना काहीतरी फालतूच्या गोष्टी ना हिचे स्वतः अर्ध्या तर रंगून रंगून सांगते. काही स्वतःच्या कुकअप केलेल्या स्टोरीज असतात. म्हणजे नाही ते खरं असेल की असं काय आवाज वगैरे येत असेल आणि ड्रिल वगैरे करत असतील तर कोण क्रॉस करत असेल तर ते स्टॉप करतात वगैरे, तसं इथेही आहे. पण त्या उदाहरणाचा फायदा घेऊन हिने लगेच आपल्याबरोबर, म्हणजे माझ्याबरोबर पण असा किस्सा घडला, आम्ही अशी जात होती तर असं झालं. इतके दिवस नाही सांगितला तो किस्सा, आता अचानक किस्सा आठवला. काय फेकते, आपली फेकाडी नंबर इतकी आहे ना ही. आणि हिचे ना फेकाफेकी हिचेच सबस्क्रायबर झेलत असतात बसून, दुसरे काय कामधंदे नाहीत त्यांना. आणि किती ते तोंड सुकेपर्यंत पकवते. असा आवाज आणि ती तोंडाची माच 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 होईपर्यंत हिला चैन नाही पडत. नुसती घाण. आम्हाला कसं वाटतं ते विचार. कानांना त्रास नुसता. पहिले तर बोलता म्हणजे ते विजिबली तर घाणच वाटतं बघायला आणि नुसतं ऐकायला पण. म्हणजे जेव्हा ही व्हॉइस ओव्हर करते ना तेव्हा पण ती तोंडाची इतकी मचमच 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 करते की ते ऐकायला पण असं तिचं थोबाड डोळ्यासमोर येतं ऐकताना. आणि परत 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 तीच गोष्ट रिपीट. म्हणजे कसं तरी ना ती एक व्हिडिओची लेंथ बनवायची असते हिला, बस तेवढंच आहे. त्यासाठी एकच गोष्ट परत परत रिपीट करायला लागली तरी चालेल. का तुम्हाला पण कळायला पाहिजे म्हणून मी हे बनवलं. का इथे किती सेफ्टी असते आणि सगळ्या गोष्टींची कशी दखल घेतली जाते. का इकडे इथे कसं असतं आणि काय असतं, कशी काळजी घेतली जाते, का कोणाला त्रास नको व्हायला, आणि कसं इथे घरांचा प्रॉब्लेम होता. का तुम्हाला इकडे पहिल्यांदा तुम्ही आले तर तुम्हाला खूप घरं शोधावी लागतात. का पण आमचं तसं प्रॉब्लेम नाही झाला. का मन्या पहिले इथे आला होता तर त्याच्यामुळे त्याने सगळं काही करून घेतलं. का आम्हाला त्रास नको म्हणून मग आम्ही आलो, तर मग काहीच प्रॉब्लेम तसं आम्हाला झाला नाही. आणि 2 वर्षांनी तर तसं आपलंच घर होऊन गेलं. आपलं घर. भाई हिला ना खरंच जे पण आहे ना हिचे, आम्हाला तर काही अपेक्षाच नाही, आम्हाला नकोच, आम्हाला खूप आहे. पण हिचे जे अंधमंद भक्त आहेत ना त्यांनी विचारून घ्या भाई की नंतर त्या वाटणीमध्ये ह्यांना काही हिस्सा मिळणार आहे की नाही. काही चितडे उडवणार आणि किती म्हणजे किती असा एक लादी असं प्रत्येकाच्या नावावर देणार का बोंबली. आपलं करत असते ती. आणि सारखी का 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 करत असते. गेल्या जन्मी काय कववी होतीस का ग कावळे. आणि स्वतःच्या छोट्या मुलींना हो आणि हा मधला फरक शिकवत होती. मोठी मराठीची मास्तरीण. स्वतः बघ ते हो आणि हा तरी चालण्यासारखं आहे. तू आधी की आणि का मधला फरक शिकून घे. की का 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 का
आणि डाएटचे प्रश्न विचारू नका परत परत. हां, ती डायरेक्ट प्रूव्ह करणार आहे तुम्हाला. बघताना तर तिची जॉ लाईन पण दिसायला लागली आहे शार्प एकदम. म्हणजे एकदम डाएट करायला सुरू केलं ना थोडं पण, की वजन कमी झालं असं म्हटल्याबरोबर सगळ्यात काय कमी होतं तर इकडे तिकडे नाही, असं बलदंड बिंड असं काही कमी होत नाही. असं मांड्या बिंड्या दंड असं त्याच्यावर काही असर होत नाही. डायरेक्ट जॉ लाईनच कमी होते. समजलं मंडळी. हां, आता त्या जॉ लाईनने अशी ना ती घुसवणार जॉ लाईन अशी आणि गुदगुदी करणार. बघताना तिचं बघण्यामध्ये ना तुमचे 2चे 3 टायर पडले ते बघा आधी. हां, स्वतःचं बघा. कमेंट करतायत मोठे, बापरे. आणि आजकाल बाबा राग येतो मॅडमना कमेंट केल्यावर. कसल्या पण कमेंटचा राग येतो. काय त्याला काय अर्थच नाही. कुठल्या कमेंटचा राग आला तर पाण्यावरून केलेल्या कमेंट्स. असं काय हीच आहे तिथल्या म्युन्सिपाल्टी ऑफिसमध्ये बसलेली. मेरे पाणी को सब बोला. आत्ता मी तुम्हाला दाखवते माझ्या पाण्याला असं बोललात काय, हेल्दी पाण्याला. इकडचं पाणी किती हेल्दी आहे तुम्हाला माहिती आहे का? हेल्दी पाणी. ओ माय गॉड, म्हणजे डोक्यावर पडली काय रे बाबा ही. म्हणजे ही काय म्हणावं, हे हेल्थ आणि हेल्दीचं ना यांना असं काही झपाटलं आहे ना की कशाला पण कुठलाही वर्ड यूज करतात. पाण्याला पण म्हणे. तुम्हाला काय माहिती आहे का इथलं किती हेल्दी पाणी आहे? तुम्हाला काय माहिती नसेल ना तर तुम्ही कमेंट करत जाऊ नका. मी पहिलेच सांगून ठेवते. अरे बाबा शांत, गदाधारी भीम शांत. इतकं भडकायला काय झालं? पाण्याला बोलले बाबा, तुला नाही बोलले की तू तिकडे काय आहेस गावठी म्हणून, का तिकडे अशी पसरलेली असतेस आणि कशाला ते व्हिडिओ बनवते, असं नाही म्हणालं कोण. फक्त पाण्याला म्हटले. एवढं मनावर नको घेऊ. तू स्वतःला पाण्याशी रिलेट केलंस का? आणि राहिला प्रश्न ते कशाला मग फिल्टर घेतले, तर आता तो प्रश्न उपस्थित होणारच होता. पण त्याचं उत्तर ताईंनी ऑलरेडी दिलेलं आहे की मेरा मन में आया मैंने फिल्टर काट खाया, माझी मर्जी. मला वाटलं इकडचं पाणी खूप छान आहे हेल्दी आहे वगैरे, पण मला वाटलं माझ्याकडे पैसे वर आले ना, असं मी ठगेश लाईफ करून इकडे तिकडे ठगून एवढा पैसा कमावला, त्याचं करू काय. म्हणून मला पाहिजे होतं, म्हणून मला कशावर काही घेण्यासारखं काही नव्हतं. फिल्टर दिसला, मी फिल्टर घेतला. काय बोलायचं आहे तुम्हाला, माझी मर्जी. म्हणजे ही तर साधीच कमेंट होती. तुम्ही विचार करा कसल्या भयानक, म्हणजे किती कमेंट या लपून छपून ठेवत असतील. एवढ्याशा कमेंटमुळे यांचं डोकं फिरलं असं होऊ शकतं का? ते कमेंट फक्त निमित्त होतं. असलियत तर यांची कोणीतरी वेगळ्यानेच काढलेली आहे. त्याच्यामुळे ना त्या कमेंटवाल्यावरती उट्ट निघालेलं आहे. काय म्हणता मंडळी, बरोबर ना? आणि तुम्ही ऐकलं का मंडळी रेझ्युमेचं प्रोनाऊन्सिएशन? ऐकलं? रेझ्यूम पाठवून द्या तुम्ही मला तुमचे. झालं मग तुम्हाला हिला पाठवलं ना रेझ्यूम तुमचा, मग तुम्हाला तिकडून रेझ्यूम करून टाकणार स्ट्रॉलरवर बसवून. स्ट्रॉलर हां, ती एक्स्ट्रा आहे आणि ही स्ट्रॉलर आहे. आणि रेसिपीज तर अशा भयंकर दाखवते रे बाबा 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 बाबा. खुळखुळा करंजी बघितली का तुम्ही? खुळखुळा करंजी अक्षरशः असा वाटाण्याचा खुळखुळा भरलेला वाटत होता. त्याचं ना लहान कोणतरी पोरगं असतं ना, ते वेल्ला जर छोटी बाबू असते ना तर तिला खेळायच्या कामाला आली असती खुळखुळा म्हणून. काय ते प्रकार. आणि मी विचार करत होती की एक बाईट घेतल्यानंतर ती केचपमध्ये कशी काय बुडवून खाल्ली असेल. केचपला पण ही बाई सॉस म्हणते. अजूनपर्यंत काही शिकलेली नाही आहे काहीच. म्हणजे हिच्यामध्ये काहीच सुधारणा झालेली नाही आहे. ही जगाला मोठी स्वतःला इन्फ्लुएन्सर समजते, खूप मोटिवेट करायला जाते. तर त्या केचपमध्ये हिने जेव्हा बुडवली असेल एक बाईट घेतल्यानंतर, तर मला असं वाटतं की सगळं वाटाणेच बाहेर आले असतील नाही का. अरे बाबा, त्याला थोडंसं मॅश करायचं असतं. थोडं म्हणजे असं ते काय म्हणतो आपण त्याला, एक त्याचा एक लगदा काइंड ऑफ तयार झाला पाहिजे. एकदम असं जास्त नाही, पण थोडं असं दरदरीत आपण ठेवतो ना, असं खुडबुडीत नाही म्हणता येणार, असं कळलं ना तुम्हाला म्हणजे. हां, तसं असलं पाहिजे, जेणेकरून ते असं खळकन बाहेर नाही निघालं पाहिजे. ते तर मला असं वाटलं की बाबा एक काय प्रकार केला आहे. नुसते वाटाणे भाजून त्याच्यामध्ये भरलेत आणि काहीतरी गंडवलं आहे या लोकांना फुल एकदम. आणि ते दाखवलं पण नाही, त्याचं रिॲक्शन नाही, काय नाही. सेम तसंच जसं काय ते बिस्किटचं पण, ओ सॉरी कुकीज, माय मिस्टेक. हां, तर ते सो कॉल्ड कुकीजचं कसं काहीच रिॲक्शन घेतलं नाही मन्याकडनं. नाही तर मन्या गिनी पिग रेडी नाही असं होऊच कसं शकतं ना.
मन्याकडनं जेव्हा जेव्हा रिॲक्शन घेतलं जात नाही ना तेव्हा समजून जा, दाल में कुछ काला नाही आहे, दाल ही काली आहे और करंजी खुळखुळा आहे, म्हणून ते घेतलेलं नाही आहे. त्या गोड कुकीज त्या दिवशी सांगत होती पोरी सकाळ संध्याकाळ खात असतात, त्या उष्टवलेल्या, बाप रे, उष्टवून त्याच्यातच भरली. हे लोक गृहीतच धरतात की आपल्याकडे तसं पण कोण येणार आहे आणि कोणाला देणार आहे, आपणच तर खाणार आहे, तर कशाला काय फरक पडतो, कोण आलं तर देऊ, त्यांना थोडीच कळणार आहे की काय उष्टवून ठेवले की काय केले. आणि चालतंय, तसं पण कोणच येत नाही आमच्याकडे, आमच्याशी तर सगळ्यांनीच आम्हाला धक्का मारून असं वाळीत टाकलं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. येऊन जाऊन काय हेच लोक खाणार आहेत, हेच आहेत माझे गिनी पिग्स. आणि आजकाल तुम्हाला माहितीच आहे ना, सारखं आपलं मन्या म्हणाला, मन्या असं म्हणाला, मन्या तसं म्हणाला. मन्या म्हणाले बोंबल, आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे, आपल्याला हे काढूनच टाकावं लागेल, नवीनच घ्यावं लागेल. मन्या म्हणाले बोंबल, बाहेर खूपच थंडी आहे. म्हणजे मन्या आणि बोंबल ह्यांचं कन्व्हर्सेशन ही ॲज अ थर्ड पर्सन कोणतरी असल्यासारखं नरेट करते. मन्या म्हणाले बोंबलला, असं सांगण्याचा हिचा प्रयत्न असतो. अगं बाई, काय ही कुठली स्टाईल आहे बोलायची, मला काही कळतच नाही. आणि त्या दिवशी पण फुल एकदम इंग्लिश, पण आपलं सगळं एकदम कान देऊन ऐकते, त्याच्यामुळे आपल्याला प्रूव्ह करत असते ती. त्या दिवशी गेली तिकडे काय ते बॉक्स घ्यायला, तर तिकडे बॉक्स घेताना बोलते की दिस दॅट दिस यू लाईक दॅट कलर, दिस इज बिग, वी वॉन्ट स्मॉल वन इज this one is small one is yes, I like this one, you like that one, I like this one is good, I don't like that one, no, I don't like that one, I like this one, this अगं बोंबले, राहू दे ना, धन्य आहेस ग तू, धन्य. नको ना, हसायला येतं यार. आणि ह्यांचं ना सगळ्यांचं एक साथ एकच डायलॉग मारणं चाललंय, म्हणजे किती एकमेकांचं बघतात ना. आणि त्याच्यात आता ती बंड्या पण सामील झाली आहे. बंड्या पण त्या दिवशी बोलत होते की माझं असं देवपूजेचं असं काही फिक्स नसतं, मी कधी पण असं देवपूजा करते. तसंच ह्यांचं पण चाललं आहे की ही पण म्हणजे त्या दिवशी मावशी पण बोलली थोडा उशीर झाला आहे देवपूजेला, पण माझं असं काही नसतं, मी असं देव काय भक्तीचा भुकेला असतो, तर माझं असं काही हे नाही आहे, मी माझं सगळं आवरून झाल्यावरती देवपूजा करते, मनोभावे केली की बस. तसंच बोंबलीचं पण सेम डायलॉग की आज थोडा उशीरच झाला पूजेला, पण काही हरकत नाही. एकतर हिचं हे काही हरकत नाही, हिचं आणि वैणाबाईचं स्वतःच काहीतरी बोलायचं, स्वतःच त्याला व्हॅलिडेट करायचं आणि बोलायचं की काहीच हरकत नाही. अरे हरकत दुसऱ्यांना असते, तुम्ही स्वतःच बोलून स्वतःच डिक्लेअर करून टाकता की काहीच हरकत नाही, आणि दुसऱ्यांनी हरकत घेतली की फुगून बसता. मग कॅट मॉमचं पण त्या दिवशी असंच, आज मला थोडा पूजेला उशीरच झाला, पण ठीक आहे, काहीच हरकत नाही, आपण हे आवरून घेऊया, मग आपण पूजेला सुरुवात करूया. असं म्हणजे सगळ्यांना एक साथ पूजेला उशीर होतो. सगळ्या घटना कशा अगदी सेम टू सेम घडत असतात ना यांच्या आयुष्यात. हे सगळ्यांच्या पूजा लेट. आणि एक ती मावसाड आहे, तिला तर कुठे पण गेलं तर मैत्रीण भेटते. मैत्रीण मला असं बोलली, माझ्या मैत्रिणीला असं प्रॉब्लेम झाला, मग तिने मला असं विचारलं, माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला, तिचे एक मैत्रीण, एक अज्ञातवासातली मैत्रीण आहे तिची एक, ती असं कोणाला दिसत नाही, फक्त मावशीशी बोलते, तर ती एक आहे. आणि हिचं एक कपल आहे. आता मी त्या दिवशी एक इव्हेंट होता, कुठला इव्हेंट त्याचा काय नाही, ही कुठल्या इव्हेंटला जात नाही, हिला कोण काही बिलवत नाही, पण हिचं एक असं कुठलं तरी इमॅजिनरी इव्हेंट असतो आणि त्या इव्हेंटमध्ये हिला एक कपल भेटतं. नेहमी एक कपल भेटलं आणि ते कपल मला विचारत होतं की कसं काय तू बाबा ठगवते लोकांना इंडियामध्ये, आणि कसं काय तू असं म्हणजे बंटी आणि बबली तुम्ही कसे झाला. तसं नाही म्हणजे हिला विचारत होते म्हणे की हे पैसे कसे पाठवते, ही कसले पैसे पाठवते, हीच तिथून कसं काय आणायचं, लूट करायची ते बघते, ही कसलं डोंबल्याचं पैसे पाठवते बोंबल. पण काय आहे ना, जसं आपलं कसं इमॅजिनरी कॅरेक्टर आहे ना बोंबल, तसं तिचं पण ते कपल आहे ना इमॅजिनरी कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे त्यांच्या इमॅजिनेशनमध्ये ही बोंबली एक चांगली व्यक्ती असू शकते, कारण ते बोंबलने स्वतः इमॅजिन केलं आहे ना, मग तिच्या लेखी ती चांगलीच आहे. त्याच्यामुळे तिला असे प्रश्न ते कपल विचारतं आणि मग
ती ॲडव्हर्टाईज करते. तिच्याकडे एक आहे ना, एक वन अँड ओनली प्रमोशन, ते प्रमोशन ती करते की कसं काय पैसे पाठवायचं, कुठलं ॲप वापरायचं. आणि बाकी भक्तांच्या मनाची शांती झाली आहे सोन्याचे दागिने बघून, आणि सगळं डिटेल दिलेले आहेत. आता चला पटापट दागिने करायला घ्या. त्याच्यामध्ये पण भक्त विचारतात तोळा नको सांगू, ते तोळा आम्हाला नाही कळत, ते ग्रॅममध्ये सांग. अरे बापरे देवा, बाई काय हा प्रकार. म्हणजे आता ते युरोमध्ये नको, INR सांग, डॉलरमध्ये नको, INR सांग. हे आता एका बाजूला. आणि आता भलतंच प्रकार, म्हणजे तोळ्यात नको, ग्रॅममध्ये सांग. मग ग्रॅममध्ये सांगितल्यावर म्हणतील ग्रॅममध्ये नको, तोळ्यात सांग. जसं काय आत्ता सांगितल्यावरती सगळी इन्फॉर्मेशन नोट करून चाललेच आता GNGकडे. खरंच रे बाबा, कोणाचं काय आणि कोणाचं काय. आणि ते शिरा बनवला तर भाई तू शिराच ठेवायचा ना, काय मोठं इनोव्हेशन केलं मला काय कळतच नाही. आणि म्हणते किती छान दिसतात ना, किती मस्त दिसतंय ना. मला असं वाटलं काहीतरी वेगळं करावं, काहीतरी छान करावं. अरे ते शिऱ्याला मोदकचा आकार दिल्याने तो मोदक होणार नाही आहे, त्याची टेस्ट बदलणार नाही आहे, शिराच राहणार आहे. देवाला उल्लू बनवते आता. मोदक करायचा कंटाळा आला म्हणून ते शिऱ्यालाच मोदकाचा आकार देऊन. भयानक आहेत रे या बाया खरंच. म्हणजे काय बोले, मारो इनको यार. ते पण ते मोदकाचं जे भांडं असतं, जे आकार देण्याचं, त्याच्यामध्ये टाकून जर त्याला असं बाहेर काढलं तर ऑब्व्हियसली ना त्याचा असा सुबक सुंदर आकार येणारच. त्याच्यामध्ये असं बोलते जसं काय हिने स्वतःने हाताने कळ्या काढल्यात त्याच्या. अशी दिन एक खट्टूस बघ. आणि ते वोटिंगचं पण तसंच. भक्तांना फार पडले बाबा चौकशी, हिला विचारायचं हिला विचारा. इकडे पडली आहे ना मावसाड. एरवी 3-3, 4-4 हजाराची तिकीटं काढून जात असते. ते सुद्धा जेव्हा एकटी जायचं असेल ना तेव्हाच चॅप्टरबाई गपचूप जाते फ्लाईटने, हिला जायचं असतं. आणि आता एवढं ह्याच्यामध्ये हिला जायला नाही झालं. नको त्यावेळेला फालतूची तिकडे तडमडायला. आता तिथे दिवाळीचं नको दाखवू, नाही दाखवलं असतं तरी चाललं असतं, काही एवढा तमाशाच झाला नसता. तर गेली तिकडे कडमाडायला. आणि आता जेव्हा जायची गरज आहे तेव्हा नाही गेली, तेव्हा नाही परवडत आहे तिला. बजेट संपलं. देऊन एकदाचा फोन द्यायचा होता ना, फुगला होता ना, म्हणजे पुरीचा पुरा फुगला होता. मग त्या पुऱ्याला आता शांत करण्यासाठी दिलं. पक्की ग तू मावसाड. तिचं एक वेगळंच. तिला ही भक्त विचारत नाहीत आणि हिच्या मागे लागले, हिला विचारतायत. आणि हिला काय तेवढंच कारण पाहिजे काय ना काहीतरी पकपक करायला. तर बसली आपली लगेच सांगायला आम्ही इकडचे सिटीजन नाही. माहिती आहे ते प्राईम मिनिस्टर बरोबर फोटो काढला ना, एवढाच तुझा जॅक होता तर विचारायचं ना मला दे ना म्हणून सिटीजनशिप. नाही देत तुला. हिला कोण देणार आहे. हिला इथे महाराष्ट्र मंडळातले लोक विचारत नाहीत, आली सिटीजनशिपच्या गोष्टी करते. त्या नळ्याच्या कॉमेंटवर पण एवढी भडकलेली ना, तर तेव्हा त्या कॉमेंटला बोलते की काय माहिती कोणीतरी मला फेक ID ने गेलेली की काय माहीत नाही. फेक ID. जेव्हा माणूस स्वतः असतो ना तेव्हा त्याला असं काय काय वाटतं. बरोबर कर्मा इज बॅक. जेव्हा तुम्ही असं करता ना तेव्हा तुमच्याबरोबर तसं होतं. तर मग आठवतं, कारण हे फेक ID ह्यांनी क्रिएट केले. कधी ऐकले माझ्या तोंडातनं फेक ID हा शब्द? नाही ना, कारण आपण असं कामच करत नाही, त्याच्यामुळे आपलं ते ध्यानीमनी येत नाही. पण हिच्याबरोबर आलं की हे फेक ID असेल किंवा काहीतरी असेल, कारण ही हे चाळे करते ना, म्हणून हिला माहिती आहे. ही आणि तिचा तो बंटी मन्या. आणि कसले का तो मन्या काय बाबू आहे का, छोटा बाबू आहे काय, छान दिसतो बाबू, ऑफिसला जाताना छान दिसतोय तू. आणि मन्याला आजकाल इतकं काम आहे ना, बहुतेक त्याचा बॉस त्याने आपले पॉडकास्ट ऐकले वाटतं, हिंदुस्तानीच असेल वाटतं. हमें हिंदुस्तानी तो बोलला असेल. याला हे जरा जास्त होतं आहे म्हणे, तुला खूपच सूट दिली मी, आता अब नाही होगा. मेरा भी कुछ वजूद है की नाही. आता ती गॉसिप गर्ल माझ्या वजूदवर घालायला लागली. ऐसा नाही, ऐसा चाटू वाटू ऐसा लोगों को मैं फेवर नाही करता. आता तुला काम करावंच लागेल. त्याला वठणीवर घेतलंय वाटतं फुल. आणि तो थकला म्हण्या, तुला काम करून करून थकवाला, थकले तो मी. काय करणार ना, एवढं कामच आहे. एवढं काम असल्यावरती काय थकायलाच होतं ना. काय करणार, काम तर आहेच, आता काम तर करावंच लागणार.
अरे एवढंच काम असतं ते, तुम्हाला आत्ता कळतंय. जेव्हा बाकीचे लोक करत होते, तुम्ही सुट्टे आणि मस्तपैकी तुझ्या मागे कॅमेरा घेऊन फिरत होता, तेव्हा नव्हता थकत, तेव्हा मोठा उत्साहात होता ना, एकदम उत्साही मन्या झाला होता. आता काय झालं, थक्याला मन्या झाला. जेव्हा खरंच ज्या कामाचे आपण पैसे घेतो ते काम करायला लागल्यावर थकला मन्या. बरं आहे, असंच पाहिजे, असंच पाहिजे. ह्यांना ना असा रियालिटी चेक मिळालाच पाहिजे. आणि काय ते छान दिसतंय, छान दिसतंय माझा बाय. अरे तो मीटिंगला चाललं आहे, ऑफिसच्या कामासाठी चाललं आहे. छान दिसतं काय, छान दिसतं. तर काय मॉडेलिंग करायला चाललं आहे. आणि मान्याची फरमाईश वगैरे ते तर काय विचारूच नका. त्याच्यावर तर ते एक अलगच म्हणजे यांचं एक होऊ शकतं. मला त्यांना आयडिया नाही द्यायची आहे म्हणून काय बोलत नाही. नाही तर ते असतं ना काय ते काय खाणार आज वाला ते आहे ना, ते यांचं पण होऊच शकतं असं. मन्याची फरमाईश, मन्याने असं सांगितलं, मन्याने ते बनव सांगितलं, मन्या म्हणाले असं हे बनव, आज मला हे खावंसं वाटतंय, मन्या म्हणाले ते मला छान छान आयडियाज देत असतात. मला वाटतं इट इज ऑन इट्स वे सून. पॉडकास्ट थोडं मोठं झालं, पण शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगूनच जाते की ती विठ्ठलाचं काय ते रील बनवली आहे ना, त्याच्या खाली बघा फुल मंद भक्तांनी ना पूर्ण हैदोस मांडला आहे. आणि कसे म्हणजे ना येडे मंद भक्त आहे ना, साध्या साध्या गोष्टी कळत नाही. अरे ताई सॉलिड आहे आणि हे आणि तू कसली भारी आहेस आणि आत्तापर्यंतचं सगळ्यात बेस्ट आणि खूपच सुंदर आहे आणि तुझा विठ्ठल रुक्माई हे देऊ दे, काय म्हणजे प्रचंड शक्ती देऊ दे आणि तुला अजून तुझी भरभराट होऊ दे ह्या त्या. अरे बाबा असं काय तीर मारला रे बाबा, एक रील बनवलं, तुम्ही पागल झाले. तिला सांगा ना एवढं आहे तर मग जा ना पंढरपूरला, जा ना. अजूनपर्यंत पंढरपूरला कधी नाही गेली, असं तर तिकडे फिरायला गेली आणि हात जोडले तर काय कुठले मोठे उपकार केले देवावर तिने, रील बनवलं ते. काय म्हणायचं रे बाबा, कसे आते हे ये लोग. असं तर मग मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. खूप 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 मोठं झालं. भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये. बघू आता उद्याचं काही नक्की नाही आहे, कोणावर पॉडकास्ट येणार आहे ते तुम्हाला उद्याच्याच भागात कळेल. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.